आपल्या सर्वांचे लाडके दादा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं 28 जानेवारी 2026ला याच ठिकाणी विमान कोसळलं आणि दादांच्या स्मृती या गोजूबावीच्या माळरानावर तशाच राहिल्या। 26 जानेवारी नंतर पुण्यावरून दादा मुंबईला गेले आणि तिथून बारामतीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीकरता येत असताना ही वाईट दुर्घटना घडली। तो काळा दिवस आपण कधी विसरू शकत नाही। मात्र 2-2.25 महिने झाल्यानंतर सुद्धा दादांचं जाणं अजूनही आपल्याला असह्य होतंय। एक दिवस नक्कीच इथं असं येणार की हे कशा संतांच्या महापुरुषांच्या समाधीस्थळी लाखो हजारो लोक गोजूबावीच्या मैदानावर कुठेही झाड दिसत नाही, पण बीजीसीने दिलेल्या अहवालात दादांचं विमान झाडाला लागलं आणि कोसळलं असं खोटं सांगितलं गेलेलं आहे। इतकंच नाही तर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या ठिकाणी अचानक विमान तिरपं झालं आणि दादा तिथं जे लँड होणार होते ते या ठिकाणी आले। आता इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की विमानाला आग लावल्यानंतर सुद्धा जे काही तिथे अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या त्याही फार उशिराने आल्या आणि त्यातही पाण्याचा स्टॉक नव्हता। म्हणजे कमीत कमी दादांच्या शरीरासोबत इतर जे मृतदेह तिथं जळत असतील ते कमीत कमी चेहरे तरी त्यांचे दिसले असते, पण दादांच्या नशिबात तेही नव्हतं। उज्ज्वल महाराष्ट्राचं स्वप्न पाहणाऱ्या दादाचं दुर्दैव महाराष्ट्रात जन्म घेणं होतं का असा प्रश्न आता पडतो। कारण एवढ्या मोठ्या माणसाने सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा जो विकासाचा अजेंडा महाराष्ट्रात घेतला होता, महाराष्ट्रात साधी कुठल्याही पोलीस स्टेशनला त्यांच्या बाबतीत एफआयआर झाली नाही। शेवटी ती एफआयआर कर्नाटकमध्ये बँगलोरला झाली। दादांच्या देवगिरीवरचं सीसीटीव्ही फुटेज आणि विमानात बसतानाचं सीसीटीव्ही फुटेज अद्यापही भेटलं नाही। याच ठिकाणी ब्लॅक बॉक्स पडला होता। त्या ब्लॅक बॉक्सचा डेटा 15 दिवसात आम्ही सार्वजनिक करू असा शब्द मुरलीधर मोहोळ केंद्रीय विमान मंत्री यांनी दिला होता, पण अद्यापही ब्लॅक बॉक्स कुठे आहे ते महाराष्ट्राला कळलेलं नाही। साहिल मदन नावाचा पायलट तो अद्याप कुठे आहे तो अजूनही दिसला नाही। आणि अजितदादांसारखा इतका मोठा नेता महाराष्ट्राच्या पटलावरून आपल्या डोळ्यासमोरून सहज निघून गेला आणि आपण जर आता त्याच न्याय दादाला देऊ शकत नसलो तर आपल्याला आपली पुढची पिढी ही शंड म्हणेल। मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला याच बारामतीच्या मातीत दादांनी हेरलं होतं आणि तिथून 13 मे 2020 रोजी मला महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं। 13 मे 2026ला तो कार्यकाळ पूर्ण होतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटचं होतंच, पण अजितदादांनी दिलेला विधिमंडळाच्या वरच्या सभागृहाचा बॅच आणि त्यांनी दिलेलं आय कार्ड आणि त्यांच्या खिशाला स्पर्श झालेला पेन जो मी कायमस्वरूपी खिशात ठेवत होतो तो आज त्यांच्या चरणावर ठेवतोय। 13 तुझको अर्पण और क्या लागे मेरा हे दादांचं देणं दादांच्या तिथं ठेवून परत मात्र महाराष्ट्रामध्ये अजितदादाला न्याय मागण्याकरता महाराष्ट्रभर आम्ही सर्व 18 पगड जातीची मुलं, सगळ्या माझ्या माता भगिनी वेळ प्रसंग पडला तर पोटाला भाकर बांधू, पण अजितदादाला न्याय भेटला पाहिजे याकरता आमची संघर्ष यात्रा ही खऱ्या अर्थानं नव्या दमानं सुरू होणार। अजितदादा न्याय संघर्ष यात्रा अशी यात्रा महाराष्ट्रात 18 पगड जाती, 12 बलुतेदार सगळे जे लोक दादांना चाहतात, ज्यांना दादांचं जाणं असह्य झालंय त्या सगळ्यांना साक्षी ठेवून त्यांना विश्वासात घेऊन आमचा काढण्याचा मानस आहे। आता रडून रडून डोळ्यातले अश्रू सुद्धा संपलेत, त्याच्यामुळं आता रडायचं की दादांसाठी लढायचं हे महाराष्ट्रानं ठरवायचं आहे। गोजूबावीचं हे माळरान जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे वडू तुळापूरच्या माळरानावर पडले होते आणि आजही तिथं गेले का भीतीचं काहूर असतं, तसं अजितदादाच्या शरीराचे तुकडे या ठिकाणी वेचले गेले, ते या माळरानावर इतस्ततः पडले होते। आणि इतका मोठा नेता जो गाडीमध्ये बसताना सुद्धा स्वतःबरोबर दुसऱ्याची काळजी घेणारा होता, त्या नेत्याला अशा पद्धतीनं विमानाचा अपघात झाला की घातपात घडला हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। आणि दादाला साक्षी ठेवून सांगतो की जर हा घातपात असेल
हे जर पुढे आलं तर ज्यानं तो घडून आणला त्याच्या घरात पाळणा हलवाला कोणी जिवंत राहणार नाही, हे दादाची शपथ घेऊन या भूमीची मी सांगतोय. त्याकरता आम्ही मेलो तरी चालेल, आमचं बलिदान झालं तरी चालेल, पण कदाचित इतिहासात आम्हाला शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना, आमच्या महापुरुषांना असं वाटत होतं की त्या काळात आपण असतो लढलो असतो. आता ते महापुरुष आपण पाहिले नाहीत, पण त्यांच्या विचाराचा एक पाईक महाराष्ट्राने पाहिला आणि अशा दादांसाठी लढण्यासाठी आयुष्य जरी समर्पित गेलं. कारण मला माहित आहे ज्या दिवशी अंत्यसंस्कार करून मी अकोल्याला गेलो त्या दिवशी माझ्या बायकोनी आणि माझ्या आईनी मला म्हटलं होतं की जर अजितदादाच्या विमानाचा अपघात आणि घातपात यात तुला घातपात वाटत असेल तर जर तू बदला घेऊ शकत नसशील तर तू आमची औलाद म्हणून घेण्याच्या काही कामाचा नाहीस. त्याच्यामुळे ते शब्द मला रुतलेले आहेत आणि इथून पुढे हा लढा अजितदादांसाठी समर्पित भावनेनं मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून चालू ठेवीन, एवढं मात्र या निमित्तानं सांगतो. कुणीही असं समजू नये की दादांचा विषय मागं पडला. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा विषय महाराष्ट्रामध्ये आम्ही जिवंत ठेवू. त्यासाठी आमच्या जीवाची किंमत मोजावी लागली तरी आम्ही कटिबद्ध असू. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.